नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मानवी भूगोलातील एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आपल्यासमोर जे स्रोत आहेत ते तृतीयक आणि चतुर्थक आर्थिक क्रियांबद्दल आहेत. आता हे शब्द ऐकायला थोडे जड वाटतील, पण याचा संबंध थेट आपल्या रोजच्या जगण्याशी आहे. अगदी. आपण डॉक्टरकडे जातो, बसने प्रवास करतो, मोबाईलवर बोलतो, या सगळ्या सेवा आहेत. पण या सेवांनी आपली अर्थव्यवस्था आणि कामाचं स्वरूप कसं पूर्णपणे बदलून टाकलं आहे याचा आपण आज मुळापासून वेध घेणार आहोत. बरोबर. हा केवळ अभ्यासक्रमाचा भाग नाही, तर आपण ज्या जगात राहतो ते कसं चालतं हे समजून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. अगदी. ही फक्त व्याख्यांची यादी नाहीये, हा एका मोठ्या बदलाचा प्रवास आहे. शेती करणाऱ्या माणसापासून ते सॉफ्टवेअर बनवणाऱ्या आणि मोठमोठे निर्णय घेणाऱ्या लोकांपर्यंत कामाचं स्वरूप कसं बदलत गेले याची ही कहाणी आहे. हो. एकेकाळी उत्पादन म्हणजे काय, तर शेतात उगवलेलं धान्य किंवा कारखान्यात बनवलेली वस्तू ज्याला आपण स्पर्श करू शकत होतो. पण आज उत्पादन म्हणजे काय, तर एक आयडिया, एक सल्ला किंवा एक अनुभव असू शकतो. हा बदल कसा घडला हे समजून घेणं खूपच रंजक आहे. चला तर मग याच मुद्द्यापासून सुरुवात करूया. तृतीयक क्रिया म्हणजे नेमकं काय? स्रोत सांगतात की यात वस्तूंचं उत्पादन होत नाही, तर सेवांचं उत्पादन आणि देवाणघेवाण होते. पण यातला मूळ फरक काय आहे? म्हणजे बघा, एक फॅक्टरी कामगार गाडीचे भाग जोडतो, ते झालं द्वितीयक काम. पण एक शिक्षक वर्गात शिकवतो, तेव्हा तो नेमकं काय उत्पादन करत असतो? खूप चांगला प्रश्न आहे. शिक्षक तो ज्ञान आणि कौशल्य यांचं उत्पादन आणि हस्तांतरण करत असतो. ही एक अमूर्त गोष्ट आहे की नाही? बरोबर. द्वितीय क्रियांमध्ये सगळा भर यंत्रसामुग्री आणि उत्पादन प्रक्रियेवर असतो. तिथे कामगाराचं वैयक्तिक कौशल्य महत्त्वाचं असलं तरी प्रक्रिया जास्त महत्त्वाची असते. याउलट तृतीय क्रियांमध्ये सगळा खेळ कामगाराचं विशेष कौशल्य, त्याचा अनुभव आणि त्याचं ज्ञान यावर अवलंबून असतो. अच्छा. डॉक्टरचं ज्ञान, वकिलाचा युक्तिवाद, ड्रायव्हरची गाडी चालवण्याची क्षमता हीच खरी उत्पादनाची साधनं आहेत. म्हणजे एक प्रकारे इथे माणूसच भांडवल आहे. आणि स्रोतांमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे की जसजसा देश विकसित होतो तसतसं प्राथमिक क्षेत्रात म्हणजे शेतीत काम करणारे लोक कमी होतात आणि तृतीयक म्हणजेच सेवा क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढते. हो. हे फक्त नोकऱ्या बदलण्यापुरतं मर्यादित नसावं, याचे खूप मोठे सामाजिक परिणाम होत असतील, नाही का? नक्कीच. हा केवळ आर्थिक बदल नाही, हा एक सामाजिक आणि सांस्कृतिक बदल आहे. जेव्हा लोक शेती सोडून शहरांमध्ये सेवा क्षेत्रात काम करायला येतात तेव्हा काय होतं? शहरीकरण वाढतं. हो ना. लोकांच्या जीवनशैलीत, त्यांच्या गरजांमध्ये बदल होतो. एक नवीन ग्राहक वर्ग तयार होतो आणि मग या वर्गाला रेस्टॉरंट, मनोरंजन, बँकिंग, शिक्षण यासारख्या सेवांची गरज भासते. आणि यातून सेवा क्षेत्राला आणखी चालना मिळते. अगदी. हे एक चक्र आहे. म्हणजे या सगळ्या सेवांना चालना देण्यासाठी एक बाजारपेठ तयार होते आणि इथेच व्यापार आणि वाणिज्य या संकल्पना येतात. स्रोतांमध्ये ग्रामीण आणि शहरी विपणन केंद्रांमधला फरक सांगितला आहे. ग्रामीण भागात मंडई किंवा आठवडी बाजार असतो. हो, जो मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करतो. बरोबर. आणि याउलट शहरी बाजारपेठ खूप गुंतागुंतीची आणि विशेष सेवांनी भरलेली असते. तिथे तुम्हाला फक्त भाजीपाला किंवा धान्य मिळत नाही, तर त्याच बाजारपेठेत तुम्हाला शिक्षण संस्था मिळतील, मोठ्या हॉस्पिटल्स मिळतील, कायदेशीर सल्लागार मिळतील. म्हणजे शहरी बाजारपेठ ही केवळ वस्तूंची नाही, तर सेवांची आणि कल्पनांचीही देवाणघेवाण करते. हो, ती अधिक संघटित आणि व्यापक असते. व्यापारातही किरकोळ म्हणजे रिटेल आणि घाऊक म्हणजे होलसेल असे दोन प्रकार आहेत. किरकोळ व्यापार तर आपण रोजच अनुभवतो, दुकानातून सामान घेणं, फेरीवाल्याकडून भाजी घेणं वगैरे. पण घाऊक व्यापाराची भूमिका याहून खूप मोठी आहे. स्रोतानुसार घाऊक व्यापारी अनेकदा किरकोळ विक्रेत्यांना पतपुरवठा म्हणजे क्रेडिटसुद्धा देतात. म्हणजे एक प्रकारे हजारो लहान दुकानदारांच्या व्यवसायामागे या घाऊक व्यापाऱ्यांचं भांडवल उभं असतं. अगदी. ही एक मोठी अदृश्य अशी आर्थिक साखळी आहे. घाऊक व्यापारी मोठ्या कंपन्यांकडून किंवा उत्पादकांकडून माल विकत घेतो, तो साठवतो आणि लहान व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवतो. तो फक्त मालच देत नाही, तर आर्थिक धोकाही उचलतो. अच्छा, त्यामुळे किरकोळ विक्रेता मोठ्या भांडवलाशिवाय आपला व्यवसाय सुरू करू शकतो. या संपूर्ण पुरवठा साखळीमुळेच आपल्यापर्यंत वस्तू सहज पोहोचतात. ठीक आहे, पण ही सगळी व्यापार आणि सेवांची देवाणघेवाण तेव्हाच शक्य आहे जेव्हा माणसं, वस्तू आणि माहिती
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतील. आणि इथेच अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी म्हणजे वाहतूक आणि दळणवळण यांची भूमिका सुरू होते. बरोबर. वाहतूक म्हणजे फक्त सामान हलवणं नाही, तर ती मूल्य वाढवणारी एक क्रिया आहे. हो, हे समजून घेणं महत्वाचं आहे. शेतात पिकलेल्या टोमॅटोची किंमत कमी असते, पण जेव्हा तो वाहतुकीच्या माध्यमातून शहरातल्या बाजारात पोहोचतो तेव्हा त्याची किंमत वाढते. का? कारण वाहतुकीने त्याची उपलब्धता आणि उपयोगिता वाढवली. आणि याच संदर्भात स्रोतांमध्ये आयसोक्रॉन लाईन्स ही एक अफलातून संकल्पना मांडली आहे. ही संकल्पना खरंच खूप रंजक आहे. ती नकाशाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकते. हो ना. नकाशावर 2 ठिकाणांमधलं अंतर आपण किलोमीटरमध्ये मोजतो, पण आयसोक्रॉन लाईन्स हे अंतर किलोमीटरमध्ये नाही तर वेळेत मोजतात. म्हणजे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून 30 मिनिटात लोकलने कुठे कुठे पोहोचता येतं हे दाखवणारी रेषा. फंक्शनल नकाशा तयार होतो. एका शहर नियोजकासाठी किंवा वाहतूक कंपनीसाठी किलोमीटरच्या नकाशापेक्षा हा वेळेचा नकाशा जास्त महत्वाचा आहे. खरंय. 2 ठिकाणं नकाशावर भले 5 किलोमीटरवर असतील, पण जर तिथे जायला प्रचंड ट्रॅफिक लागत असेल तर ती दूर आहेत. या उलट एखादं ठिकाण 15 किलोमीटरवर असूनही मेट्रोमुळे 20 मिनिटात पोहोचता येत असेल तर ते जवळ आहे. म्हणजे नोकरी, शिक्षण, आरोग्य सेवा यांपर्यंत पोहोचण्याची सुलभता याच गोष्टीवर अवलंबून असते. अगदी. आणि वाहतुकीचीच एक पुढची पायरी म्हणजे दळणवळण. पूर्वी संदेश पोहोचवण्यासाठी वाहतुकीवरच अवलंबून राहावं लागायचं, पण आता मोबाईल आणि इंटरनेटमुळे दळणवळण वाहतुकीपासून पूर्णपणे स्वतंत्र झालं आहे. हो. पण यामुळे एक नवीन प्रकारची अवलंबित्व तयार झालंय का? आपण रस्त्यांवर अवलंबून नाही, पण आता आपण पूर्णपणे उपग्रह, ऑप्टिकल फायबर केबल्स आणि सर्व्हरवर अवलंबून आहोत. ही नवीन पायाभूत सुविधा जास्त नाजूक आहे का? हा खूप मार्मिक मुद्दा आहे. हो, अवलंबित्व बदललं आहे. पूर्वी रस्ता खचला तर संपर्क तुटायचा. आता समुद्रखालची केबल तुटली किंवा सॅटेलाईटमध्ये बिघाड झाला तर अर्ध्या जगाचा संपर्क तुटू शकतो. बापरे. ही प्रणाली अधिक कार्यक्षम आहे, पण ती अधिक केंद्रीभूत आणि तांत्रिक बिघाडांसाठी संवेदनशील आहे. आणि याच तंत्रज्ञानाने जगात एक नवीन दरी निर्माण केली आहे, ज्याला स्रोत डिजिटल डिवाइड म्हणतात. यावर आपण नंतर बोलूया. नक्कीच. त्याआधी सेवांच्या विविध स्तरांबद्दल बोलूया. स्रोतांमध्ये निम्नस्तरीय आणि उच्चस्तरीय सेवा असा फरक केला आहे. लो ऑर्डर आणि हाय ऑर्डर. हो. किराणा दुकान किंवा लॉन्ड्री यांसारख्या सेवा सामान्य आणि सर्वत्र उपलब्ध असतात, म्हणून त्या निम्नस्तरीय. तर डॉक्टर किंवा सल्लागार यांसारख्या विशेष सेवा उच्चस्तरीय. पण हा फरक केवळ उपलब्धतेपुरता नाही, तो सामाजिक रचनेबद्दलही काहीतरी सांगतो. हो, यात वैयक्तिक सेवांचा मोठा वाटा आहे, जसे की माळी, धोबी, घरकाम करणारे. या सेवांमध्ये शारीरिक श्रमाचा वाटा जास्त असतो आणि या क्षेत्रात काम करणारे बहुतांश कामगार असंघटित असतात. आणि ते अनेकदा रोजगारासाठी ग्रामीण भागातून शहरात स्थलांतरित झालेले असतात. बरोबर. आणि याच वैयक्तिक सेवांमध्ये एका अत्यंत विलक्षण उदाहरणाचा उल्लेख स्रोतांमध्ये आहे, मुंबईचे डबेवाले. हो. ही एक अशी संघटित सेवा आहे जी कोणत्याही उच्च तंत्रज्ञानाशिवाय केवळ मानवी कौशल्याच्या जोरावर जवळपास अचूक काम करते. हे एक असं लॉजिस्टिक्सचं मॉडेल आहे जे मोठमोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांनाही जमलेलं नाहीये. मुंबईच्या डबेवाल्यांचं उदाहरण खरंच अभूतपूर्व आहे. ते सुमारे 1,75,000 लोकांना दररोज जेवणाचे डबे पोचवतात आणि तेही जवळजवळ 0 चुकांसह. अविश्वसनीय आहे. यामागे एक अत्यंत प्रभावी रंगसंकेत प्रणाली आहे, म्हणजे कलर कोडिंग सिस्टम. प्रत्येक डब्यावर विशिष्ट चिन्हे आणि रंग असतात, ज्यातून तो डबा कुठून आला, कोणत्या ट्रेनने जाणार आणि कोणत्या पत्त्यावर पोचवायचा आहे हे निरक्षर माणसालाही समजतं. अच्छा. ही 6 सिग्मा पातळीची अचूकता आहे, जी तंत्रज्ञानाशिवाय मिळवली आहे. हे सिद्ध करतं की प्रभावी व्यवस्थापनासाठी नेहमीच महागड्या तंत्रज्ञानाची गरज नसते. खरंय. डबेवाल्यांकडून आपण व्यावसायिक सेवांकडे येऊया. आरोग्य सेवा, कायदा, व्यवस्थापन या अशा सेवा आहेत ज्या संपूर्ण समाजाच्या पायाभूत सुविधांचा भाग बनतात. आणि मग अशाही सेवा आहेत ज्या सरकार किंवा मोठ्या कंपन्या पुरवतात, जसं की रस्ते बांधणं, शिक्षण, पाणी पुरवठा. या सेवांवर संपूर्ण समाज अवलंबून असतो. आणि याच सेवांच्या विकासातून आर्थिक क्रियांची पुढची पायरी तयार होते. हो, आत्तापर्यंत आपण अशा सेवांबद्दल बोलत होतो जिथे अस्तित्वात असलेल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा वापर केला जातो. पण आता आपण अशा क्षेत्रात प्रवेश करत आहोत जिथे नवीन ज्ञान निर्माण करणं हेच काम आहे. बरोबर. आणि हाच तो टप्पा आहे जिथे अर्थव्यवस्था खऱ्या अर्थाने
बौद्धिक बनते. चतुर्थक आणि पंचम क्रिया यांना ज्ञानक्षेत्र म्हणजे नॉलेज सेक्टर असंही म्हटलं जातं. हे नेमकं काय आहे? चतुर्थ क्रियांमध्ये माहितीचं संकलन, उत्पादन आणि प्रसार किंवा संशोधन यावर भर असतो. सोप्या भाषेत सांगायचं तर हे थिंक टँक आहेत. ओके. सॉफ्टवेअर डेव्हलपर, म्युच्युअल फंड व्यवस्थापक, संशोधक, विद्यापीठातील प्राध्यापक हे सर्व या क्षेत्रात येतात. विकसित देशामध्ये तर 50% पेक्षा जास्त लोकसंख्या या ज्ञान क्षेत्रात काम करते. 50% जास्त? हो, त्यांचं काम केवळ सेवा देणं नाही, तर नवीन सेवा किंवा उत्पादनं कशी निर्माण करता येतील यासाठी बौद्धिक काम करणं आहे. आणि याच्याही पुढे जाऊन पंचम क्रिया येतात, ज्यांना श्रोत्र गोल्ड कॉलर प्रोफेशन म्हणतात. हे नावच खूप आकर्षक आहे. हे कोण लोक आहेत? म्हणजे कोणत्याही संस्थेतील किंवा सरकारमधील सर्वोच्च स्तरावर निर्णय घेणारे लोक आहेत. वरिष्ठ व्यावसायिक अधिकारी, सरकारी अधिकारी, संशोधन शास्त्रज्ञ, आर्थिक आणि कायदेशीर सल्लागार. म्हणजे टॉप लेवलचे लोक. अगदी. यांची संख्या खूप कमी असते, पण अर्थव्यवस्थेवर आणि समाजावर त्यांचा प्रभाव प्रचंड असतो. त्यांचं मुख्य काम नवीन कल्पनांची निर्मिती करणं, गुंतागुंतीच्या माहितीचा अर्थ लावणं आणि भविष्यासाठी धोरणं ठरवणं हे आहे. म्हणजे त्यांचं उत्पादन हे एक निर्णय किंवा धोरण असतं. बरोबर. एक निर्णय जो लाखो लोकांवर परिणाम करतो. आणि हे ज्ञान आणि माहिती डिजिटल स्वरूपात जगात कुठेही पाठवता येत असल्यामुळेच एका मोठ्या जागतिक प्रक्रियेला चालना मिळाली. आउटसोर्सिंग. श्लोकांमधला हा एक महत्त्वाचा भाग आहे. हो, आउटसोर्सिंग म्हणजे कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी आपलं काम बाहेरच्या एजन्सीला देणं. जसे की उदाहरणार्थ एक मोठी मोबाईल कंपनी फोन डिझाईन करण्यात तरबेज आहे, पण ग्राहक सेवा सांभाळण्यात नाही. मग ते स्वतः एक मोठं कॉल सेंटर उभारण्याऐवजी हे काम अशा कंपनीला देतात जी फक्त ग्राहक सेवेमध्येच माहीर आहे. आणि जेव्हा हेच काम दुसऱ्या देशातल्या कंपनीला दिलं जातं तेव्हा त्याला ऑफशोरिंग म्हणतात. भारत, चीन, फिलिपाईन्स यांसारख्या देशांना याचा खूप फायदा झालाय. खूप. पण आता हे फक्त कॉल सेंटर पुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. स्रोतांमध्ये बीपीओच्या पुढे जाऊन केपीओ, नॉलेज प्रोसेसिंग आउटसोर्सिंग ही संकल्पना मांडली आहे. केपीओ हा आउटसोर्सिंगचा खूप पुढचा आणि प्रगत टप्पा आहे. यात केवळ प्रक्रिया नाही, तर ज्ञानाचा आणि उच्च कौशल्याचा वापर महत्त्वाचा असतो. म्हणजे यात केवळ कमी खर्चात काम करून घेणं हा उद्देश नसतो, तर जागतिक पातळीवरील प्रतिभेचा म्हणजे ग्लोबल टॅलेंट पूलचा वापर करणं हा उद्देश असतो. अच्छा. ई-लर्निंग, बौद्धिक संपदा संशोधन अशा गोष्टी येतात. बरोबर. पण ही ज्ञानाची जागतिक भागीदारी तेव्हाच शक्य आहे जेव्हा दोन्ही बाजूला तंत्रज्ञान आणि कनेक्टिव्हिटी असेल. आणि इथेच आपण पुन्हा त्या डिजिटल डिव्हाइडच्या मुद्द्यावर येतो. हो. या तंत्रज्ञानाने निर्माण होणाऱ्या संधी जगात समान रूपात विभागलेल्या नाहीत. अगदी. ही दरी फक्त विकसित आणि विकसनशील देशांमध्येच नाही, तर एकाच देशातही दिसते. भारतातील मुंबई, बँगलोर यांसारखी महानगरे डिजिटल कनेक्टिव्हिटीमध्ये जगातल्या कोणत्याही शहराशी स्पर्धा करू शकतात. पण त्याचवेळी देशात असे अनेक ग्रामीण आणि दुर्गम भाग आहेत जिथे अजूनही स्थिर इंटरनेट पोचलेला नाही. बरोबर. त्यामुळे ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेचे फायदे काही ठराविक भागांपुरतेच मर्यादित राहण्याचा धोका आहे. ही एक नवीन प्रकारची विषमता आहे जी तंत्रज्ञानामुळे निर्माण झाली आहे. तर आजच्या या चर्चेतून आपण मानवीय आर्थिक क्रियांचा संपूर्ण प्रवास पाहिला. शेती आणि खाणकामापासून ते वस्तू बनवण्यापर्यंत आणि तिथून सेवा, ज्ञान आणि अखेरीस धोरणात्मक निर्णयापर्यंत. कामाचं स्वरूप कसं उत्क्रांत होत गेलं हे आपण समजून घेतलं. एक प्लंबर आणि एक संशोधक दोघेही या गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे भाग आहेत. आज आपण आर्थिक क्रियांची एक शिडी पाहिली. प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक आणि पंचम. प्रत्येक पायरी मानवी प्रगतीचा एक टप्पा दर्शवते. पण इथे एक विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. कोणता? ज्या वेगाने ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI वाढत आहे, ते पाहता या शिडीवर भविष्यात आणखी कोणती नवीन पायरी निर्माण होऊ शकते. अच्छा. जेव्हा माहितीचं विश्लेषण आणि ज्ञानावर आधारित अनेक कामं AI करू लागेल, तेव्हा माणसाची भूमिका काय असेल? त्या पुढच्या स्तरावर यशस्वी होण्यासाठी आपल्याला कोणत्या नवीन कौशल्यांची गरज भासेल याचा विचार आज करणं आवश्यक आहे.